नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली चिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत मॅथ। तर पेज नंबर 86 पेजवरचा ॲडिशन ऑफ इंटिग्रल्स हा टॉपिक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ॲडिशन ऑफ इंटिग्रल्स. On the number line, we shall show the rabbit hops to the right with positive sign and 1 to the left with negative sign. या ठिकाणी ही एक नंबर लाईन दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी फर्स्ट नंबर लाईन दिलेली आहे आणि या नंबर लाईनमध्ये हा 0 आहे जो ओरिजिन आहे आणि 0च्या राईट साईडला म्हणजे उजव्या हाताला प्लस नंबर आहेत आणि 0च्या लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या साईडला मायनस नंबर आहे. मग या ठिकाणी आपल्याला ह्या दोन अंकांची ॲडिशन करायची, +1 +6. या ठिकाणी हा जो रॅबिट आहे याने इथून इथपर्यंत उडी मारलेली आहे. मग या ठिकाणी आपल्याला ॲट द फर्स्ट रॅबिट वॉज ॲट द नंबर, मग रॅबिटने कुठून सुरुवात केलेली आहे, नंबर फर्स्टपासून, आणि त्याने 6पर्यंत उडी मारली. म्हणजे पुढे किती उडी मारली, 1 2 3 4 5 म्हणजे 5 नंबर. मग इट्स होप्स +5 युनिट टू द राईट, मग या ठिकाणी येईल +5. पुढे किती, 1 2 3 4 5 म्हणजे पुढे ते 5 नंबर्सपर्यंत उडी मारलेली. मग या ठिकाणी ह्या दोघांची ॲडिशन करायची. मग या ठिकाणी 1 + 5, मग हा ब्रॅकेटमध्ये +1 ब्रॅकेटमध्ये +5 आणि दोघांच्यामध्ये प्लसचं साईन. मग 1 + 5 = 6 आणि त्याला साईन द्यायचं प्रॉपर साईन प्लस. म्हणजे इथं जी संख्या मोठी असेल, जशी 5 ही मोठी संख्या आहे आणि तेच साईन या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे, म्हणून याचं साईन येईल प्लसचं. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲक्टिव्हिटी सेकंड. या ठिकाणी ही नंबर लाईन 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर, 0च्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर. मग या ठिकाणी या रॅबिटने -2 पासून उडी मारायला सुरुवात केली, स्टार्ट केलं आणि एंड त्याने +3ला केला. मग ॲट द फर्स्ट रॅबिट वॉज ॲट द नंबर, रॅबिटचा पहिला नंबर कोणता आहे, -2, आणि तो कुठपर्यंत उडी मारतो, इट्स होप्स +5 युनिट टू द राईट. मग -2 पासून 3पर्यंत पुढे किती अंक येतात, 1 2 3 4 5, म्हणून इथं येईल 5 आणि इथं हा 3 आहे, याला जे प्लसचं साईन आहे तेच इथं साईन या ठिकाणी द्यायचं आहे आपल्याला, म्हणून +5. 1 2 3 4 5 या ठिकाणी 5 लिहायचं. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये -2 ब्रॅकेटमध्ये +5 आणि या दोघांचं आपल्याला प्लस करायचं, म्हणून मध्ये प्लस. मग -2 या ठिकाणी प्लस आणि ब्रॅकेटमध्ये +5, मग 2 5 या दोघांची प्लस करायची, तर प्लस प्लस या ठिकाणी प्लस येईल. मग इथं -2 आणि +5 म्हणजेच आता या ठिकाणी 5मधून 2 मायनस करायचा, आन्सर येईल 3 आणि त्याला साईन मोठ्या संख्येचं द्यायचं. मोठी संख्या 5, त्याचं साईन आहे प्लस आणि हे या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे, म्हणून या ठिकाणी येईल +3. अशा प्रकारे या दोन ॲक्टिव्हिटी इथे मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट नंबर 5 या ठिकाणी आज लर्न करणार आहोत. त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट ॲड. मी माझ्या नोटबुकमध्ये हे सर्व एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व केलेले, ते तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी ॲडिशनचं नंबर फर्स्ट गणित आहे 8 + 6. मग यांची प्लस करायची, 8 + 6 = 14. त्यानंतर सेकंड आहे 9 प्लस इंटू ब्रॅकेट -3 = मग इथं 9 आहे, हा 3 आहे, ह्या दोघांचं प्लस करायचं. मग 9 प्लस ब्रॅकेट -3. मग इथं प्लस आणि मायनस हे दोघं साईन असलं की इथं मायनसचं चिन्ह येतं. मग मायनस चिन्ह घेऊन 9 - 3, मग 9मधून 3 गेले = 7 आणि या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे, 9, म्हणून त्याचं साईन इथं प्लस द्यायचं. मग या ठिकाणी 9ला कोणतंच साईन नाही म्हणजे प्लस समजायचं आणि 7ला एक कोणतंच साईन नाही म्हणजे या ठिकाणी प्लस समजायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे 5 प्लस इंटू ब्रॅकेट -6 = मग 5 प्लस मायनस मायनस
मग या ठिकाणी 5 - 6 इज इक्वल टू 1. मग या ठिकाणी 5 प्लस मायनस मायनस होतं. मग 6 इज इक्वल टू 6मधून 5 गेले 1. आणि या ठिकाणी दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 6च्या अगोदर 6 आहे. 6च्या अगोदर जे साईन आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी -1 हे आन्सर येईल. त्यानंतर -7 + 2 इज इक्वल टू, मग 7मधून 2 गेले 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, म्हणून या ठिकाणी -5. त्यानंतर 5 नंबरचं -8 + 0 इज इक्वल टू 8. 8मधून 0 गेले 8 आणि मोठ्या संख्येचं साईन मायनसचं ते या ठिकाणी द्यायचं आहे. नंबर 6 -5 प्लस इंटू ब्रॅकेट -2 इज इक्वल टू, मग -5 प्लस मायनस मायनस 2. मग -5 - 2 इज इक्वल टू, दोघंही संख्या मायनस मायनस असल्या तर त्यांची प्लस करायची. मग 5 आणि 2 यांची प्लस होते 7 आणि साईन मात्र मोठ्या संख्येत जायचं. म्हणजे मोठ्या संख्येचं साईन कोणतं आहे? मायनस, म्हणून या ठिकाणी -7. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रॅक्टिस सेटमधला क्वेश्चन नंबर 1 हा या ठिकाणी सॉल्व केला आहे आणि ॲडिशन ऑफ इंटिग्रेट्स याचंही एक्सप्लेनेशन या ठिकाणी केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.